आम्ही फार स्वाभिमानी महिला आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल यांनी किंमत काय लावली बघा, भाऊ बहिणीच्या नात्याला 1500 रुपयाची किंमत महिलाला लावली. बरोबर आहे काय? अहो बहिणीचं प्रेम कधीतरी बघा, ती काय 1500 रुपयासाठी तुमच्या प्रेम करत नाही, ती मनापासून प्रेम करते, त्याच्यात पैसे येतच नाही. अरे भावानी मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं, काय पक्ष आणि चिन्ह काही मागितलं असतं तरी दिलं असतं. काय खाली हात आएंगे और खाली काय गठुडं घेऊन आले का गठुडं घेऊन जाणार आहे? मला खरं सांगा, तुम्ही सगळ्या महिला बघेल भावाला द्यायला 10 वेळा विचार कराल, अरे एकदा पण विचार करायचा, भावानी मागून तरी बघायचं. त्यामुळे महिलांचा स्वभाव या सरकारला कळलाच नाही. ते बिकाऊ आहेत ना, म्हणून त्यांना वाटतं सगळेच बिकाऊ आहेत. 50 खोके एकदम ओके तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही. आम्ही स्वाभिमानी, तुम्ही सगळे जसे इमानदार आहात ना, तशाच आम्ही प्रामाणिक महिला आहोत. आम्ही नात्यात कधी पैशाची वाट बघत नाही आणि दिले तर काय उपकार करत नाही. स्वतःच्या खिशातून देत आहेत काय भाऊबीज म्हणे. काल देवेंद्रजी म्हणाले की ओवाळून, अरे कुणाला ओवाळणी देताय? स्वतःच्या खिशातून देवेंद्रजी देत आहेत ओवाळणी आम्हाला. आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्सचेच पैसे या खिशातून या खिशात. काय मोठं मारलं? डाळीला टॅक्स आहे का? टॅक्स जीएसटी भरता का नाही? मुलांना बिस्किट घेता का नाही? त्याला जीएसटी आहे का? डाळ जे पॅक करून घेता त्याला जीएसटी आहे का? तुम्हाला खताला आहे का? फर्टिलायझरला आहे? ट्रॅक्टरला आहे? बी बियाणाला आहे? मग तांदूळाला आहे? मग कशाला टॅक्स नाहीये मला सांगा ना? टूथपेस्टला आहे? आणि जी वस्तू तुम्हाला रोज घरात लागते प्रत्येकाला टॅक्स आहे का नाही? हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स आहे. आमच्या बिचाऱ्या महिला नाही हो जात एवढ्या हॉटेलमध्ये. त्या बिचाऱ्या कुठे जाता काय ग? ती साडीने, तुम्हाला गंमत सांगते पुरुषांच्या कामाचं काम. तुमचे शर्ट आहेत ना, 1000 रुपयाच्या आतला शर्ट घेतला तर 5% टॅक्स, आणि 1001 रुपयाचा शर्ट असेल तर 12% टॅक्स. हा कुठला कायदा मला सांगा? लग्नाचा बस्ता बांधायला जाता ना, तुमच्याकडे बस्ताच म्हणता ना, त्या बस्त्यामध्ये पण प्रत्येक गोष्टीला वेगळा वेगळा टॅक्स. अहो जीएसटी लावायचा काय होता? एक देश एक टॅक्स, म्हणजे सगळेच 5%ला. कशाला 18%? आता मी इथे, मला सकाळी एक गृहस्थ भेटायला आले होते, त्यांनी तर मला धडकीच भरवली. म्हणजे सरकार म्हणजे खरंच बाई, आता खरंच या सरकारला घालवायची फारच लवकर वेळ आलेली आहे. त्यांनी मला असं सांगितलं, अनिल जगताप आहेत का इथे व्यासपीठावर? कुठे गेले? हा, इथे अनिल जगताप बसले आहेत. अनिल जगतापांनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या विविध विकास मागण्या याची आग्रही भूमिका म्हणून ते धरणे आंदोलन करतायत. तर आपलं इन्शुरन्स आहे ना, इन्शुरन्समध्ये सगळ्यात पुढे आहे केंद्र सरकार भाषणामध्ये. आधीची जी स्कीम होती त्याच्यात तुम्हाला जर व्यवस्थितपणे, जी आपल्या काळातली सरकारमधली होती त्याला तुम्हाला 20,000 रुपये मिळायला पाहिजे. आता एक नवीन त्यांनी नियमपत्रक काढले बघा, हे पत्रक आहे ते. या पत्रकाप्रमाणे धाराशिव मधल्या ज्यांनी व्यवस्थितपणे इन्शुरन्स भरलाय त्यांना फक्त आपल्या काळात 20,000 रुपये मिळाले असतील, आता फक्त 1400 रुपये मिळणार आहेत. बरोबर आहे? माझं भाषण चुकत असेल तर मी थांबायला तयार आहे. आता जुन्यामध्ये 20,000, नवीनमध्ये 1400. कुठलं सरकार तुम्हाला पाहिजे? 20,000 देणारं पाहिजे का 1400 पाहिजे?